सैफ अलील हल्लेखोर बांद्रा स्टेशनवर सीसीटीव्हीमध्ये दिसला. वसई नालासोपाऱ्याच्या दिशेने पळाल्याचा संशय. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला 31 तास होऊनही मारेकरी अजूनही मोकाट. पोलिसांच्या 20 पथकांकडून तपास, मात्र हात रिकामेच. सैफ अली खानवरती हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद. हल्लेखोर हिस्ट्री शीटर असल्याची पोलिसांची शंका. मध्यरात्री 2 वाजता घरात घुसून सैफवरती केले 6 वार. अभिनेता सैफ अली खानला आज आयसीयू मधून हलवणार. न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी नंतर सैफची प्रकृती स्थिर. राज्यातल्या भाजप मंत्र्यांसह संघाचं मुंबईत 2 दिवसीय मंथन. हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्याबाबत मंत्र्यांना कानमंत्र. नवे कार्यकारी अध्यक्ष चव्हाणही उपस्थित राहणार. उद्यापासून शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवसीय अधिवेशन. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता, तर धनंजय मुंडे उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती. धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. कृषी साहित्य खरेदी धोरणात केलेल्या बदलांवर नागपूर खंडपीठाचे सवाल.